नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण हरतालिकेची कहाणी बघणार आहोत। या व्हिडिओमधून मी तुम्हाला हरतालिकेची संपूर्ण कहाणी सांगितलेली आहे। तसेच तुम्हाला हरतालिका व्रत कसे करायचे, पूजा विधी काय आहे, पूजेला साहित्य काय लागते, या सर्व गोष्टींची माहिती हवी असेल तर मी तो व्हिडिओही अपलोड केलेला आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हरतालिका कहाणी। हिंदू धर्मात व्रत केल्यानंतर कहाणी वाचली जाते। प्रत्येक व्रताची एक कहाणी असते, त्याद्वारे त्या व्रताचे महात्म्य स्पष्ट केले जाते। सप्टेंबर महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यात हरतालिका हे एक व्रत येत असते, तर महिला हे व्रत आवर्जून करत असते। तसेच कुमारिकेंपासून सुवासिनींपर्यंत सगळ्या जणी हरतालिका व्रत करतात। हे व्रत केल्यानंतर कहाणी वाचण्याची किंवा ऐकण्याची प्रथा आहे। ती कहाणी कोणती ते जाणून घेऊया। हरतालिका कहाणी। हरतालिका व्रत केल्यानंतर कहाणी सांगितली जाते। ही कहाणी आहे शिव पार्वती यांची। ही कहाणी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर व्रत पूर्ण होते असेही सांगितले जाते। तुम्ही सुद्धा हरतालिकेचे व्रत केल्यानंतर कहाणी नक्की वाचा। कहाणी श्री हरतालिकेची। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडेल हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवता विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याचं पुण्याने तू मला प्राप्त झालीस। ते ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तीनही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे। त्यानेच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यानं ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तिथून विष्णूकडे आले, त्यांना ती हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे। याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले। तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केला। तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापिले, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केले, त्या पुण्याने इथले माझे आसन हललं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली। मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केली। मैत्रिणींसह त्यांचं पारण केलंस। इतक्यात तुझे वडील तिथे आले। त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले। मग तू सर्व हकीकत सांगितली। पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिले। तुला घेऊन घरी आले। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले। अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असे म्हणतात। हरतालिका व्रताची कहाणी वाचल्यानंतर एका तपकात कापूर लावून महादेव आणि माता पार्वतीची सर्वांनी आरती करावी। आरती झाल्यानंतर सगळ्यांनी शंभो महादेव आणि माता पार्वतीवर फुले व्हावीत आणि नमस्कार करावा। नंतर तेथे उपस्थित असलेल्या सुवासिनींनी हळदी कुंकू द्यावे व नमस्कार करावा।
ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने आपले व्रत फलित पडते। मैत्रिणींनो, तुम्ही हे व्रत करत असाल तर ही कहाणी नक्की ऐका, किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही वाचली तरीही चालेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि अशीच छान छान व्हिडिओ बघायला विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा। तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा।